त्याच्यामध्ये वडे, बारीक शेव हे तुमच्या आवडीप्रमाणे आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, नमस्कार, मी प्राजक्ता। आज तुमच्यासाठी थंडीच्या दिवसात खाण्यासाठी खूप चमचमीत झणझणीत अशी एक रेसिपी घेऊन आली आहे। गेस करू शकता? नाही ना? कटवडा, कोल्हापूर स्पेशल कटवडा करायला अगदी सोपा आहे आणि खूप टेस्टी लागतो। कोल्हापूरला गेला तर नक्की खाऊन बघा आणि आता ही जी रेसिपी दाखवते ती नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली हे कळवायला अजिबात विसरू नका। सुरू करूया? चला तर मग। कटवडा करताना बऱ्याच लोकांना असं वाटते कटवडा म्हणजे काय, बटाटा वडा कट केलेला, असं अजिबात नाही आहे। कटवडा म्हणजे एक कट केला जातो, खूप छान असा तर्रीदार रस्सा असतो आणि त्याच्यासोबत दिला जातो आपला हा बटाटे वडा। बटाटे वडा कसा करायचा ते आधी दाखवते आणि मग आपण करायचं आहे कटची तयारी। आता बटाटे शिजवताना काय करायचं, सालं काढायची आणि 2 ते 3 वाटी पाणी घालून बटाटे शिजवून घ्यायचे। जवळपास 4 शिट्ट्या काढायच्या, बटाटा अगदी छान शिजतो आणि ते जे पाणी आहे ते आपल्याला यूज करायचं आहे आपल्या कट करण्यासाठी। ते इथं घेतलंय, एवढं क्लिअर आपल्याला पाणी मिळतं। ह्या पाण्यात बटाट्याचा अंश असतो, त्यामुळे आपल्या कटाला आणखीन छान चव येते। आता पहिला आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। बटाटा वडा बनवण्यासाठी एक कढई छान गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात खूप जास्त तेल नाही घालायचं आपल्याला, फक्त 1 चमचा म्हणजे फोडणी बसण्या इतपत 1 चमचा तेल घालायचं। हे तेल छान गरम होऊ दे। आता इथं तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी, आलं लसूणची पेस्ट जवळपास 1 मोठा चमचा, तिखट आवडीनुसार, इथं हिरवी मिरची नुसता भरड करून घेतलेली आहे, जास्त पेस्ट अशी केलेली नाही। आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद, 1 पाव चमचा, छान चव पण येते आणि कलर पण छान येतो। हे छान असं आपण पहिला मिक्स करून घेऊया। चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, वड्यापुरतं, आणि गॅस इथं बंद करू। ह्याच्यामध्ये बटाटा जो आहे तो बघा फक्त 4 शिट्टीमध्ये किती छान असा शिजलाय। याला हातानेच कुस्करून तुम्ही घाला, स्मॅशर असेल तर स्मॅशरनी घातलं तरीही चालेल। आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। हे छान असं स्मॅशरने आपण व्यवस्थित मॅश करून घेऊया। ही भाजी थोडीशी थंड व्हायला बाजूला काढून ठेवूया आणि आपण कटाची तयारी करून घेऊया। बटाटा वड्यासाठी जी भाजी हवी आहे ती आपण रेडी करून ठेवली, थोडी थंड होऊ दे। तोपर्यंत काय करूया, कटासाठी लागणारं जे वाटण आहे ते कसं तयार करायचं ते बघूया। इथं मी आता एक कढई घेतली आणि ती गरम करायला ठेवली आहे। इथं बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला कट करतोय त्याच्यामुळे तेल जरा हात सोडूनच, हे बघा जवळपास 4 ते 5 चमचे आपल्याला तेल लागणार आहे। थोडं जास्त घातलं तरीही चालेल, कारण तर्री अशी मस्त यायला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला 1-2 कांदे छान आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया, मोठे मोठे चिरा, कारण व्यवस्थित ते परतले गेले पाहिजे। आणि इथं मी जवारी लसूण घेतलाय, त्यामुळे सालं अजिबात काढायची गरज नाही। मी मागच्या खेपेस पण सांगितलं होतं, साला सकट घ्या, खूप छान वाटण तयार होतं आणि चव पण चांगली येते। आणि हे जवळपास 8 ते 10 पाकळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे। हे छान परतून घेऊया। कांदा छान ट्रान्सपरंट झाला की पुढची प्रोसेस सांगते। आता इथं बघा कांदा कसा छान ट्रान्सपरंट होत आलेला आहे
आता काय करायचं आपण ह्याच्यामध्ये हे सुकं खोबरं जवळपास एक 4 चमचे, खूप जास्त घालू नका सुकं खोबरं, कारण दाट असा रस्सा नको आहे आपल्याला, पातळ हवा आहे. थोडं कमी घातलं तरीही चालेल. आणि एक मोठा चमचा तीळ, एक अर्धा चमचा जिरं, आणि हे छान आता पुन्हा परतून घेऊया. खमंग असं हे भाजलं गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. हां, आता इथं बघा छान खमंग असं हे भाजलं गेलेलं आहे. कलर कसा छान आलेला आहे. आता हे थंड करून घेऊया आपण एका प्लेटमध्ये काढून. आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यात काढून हे वाटण छान वाटून घेऊया आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांग. यस, हे इथं बघा वाटण इतकं छान असं गंध झालं पाहिजे. पुन्हा तेल जास्त घालायचं आपल्याला. जसं मी मगाशी म्हटलं, कटवडा नावातच ज्याच्या कट असेल तर तेल तर किंवा कट तर आलाच पाहिजे. एक 3-4 चमचे तेल छान गरम होऊ दे. तेल छान तापलेलं आहे. आपल्याबरोबर ह्याच्यामध्ये आपण हे पहिला वाटण घेऊ. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक पाव चमचा हळद. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मस्ट आहे. नसेल तर थोडा गरम मसाला आणि तिखट असं तुम्ही प्रमाण करू शकता. आणि थोडा आलं लसूणची पेस्ट घालायची. तर जवळपास इथं मी 3-3.5 चमचे घातलेला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. आणि अगदी छान कलर येण्यासाठी एक अर्धा चमचा काश्मीरी. हे छान परतून घेऊया. तसा आपण मसाला जो आहे तो भाजलेलाच आहे. आता हे छान असं परतलं गेलं की ह्याच्यामध्ये बटाटा शिजवलेलं जे पाणी होतं ते आपण घालूया. आणि थोडंसं तुम्हाला हे जे कट आहे हा पातळ असतो, मी मगाशी म्हटल्यासारखं अजिबात घट्ट नसतो. तर सर तुम्हाला जर वाटलं की ही कन्सिस्टन्सी थोडीशी जाड किंवा जाडसर वाटलं तर ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण थोडं गरम पाणी घालायचं. आणि हे आता उकळायला ठेवायचं. व्यवस्थित हे उकळू दे. ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसालामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे आपण काय करायचं, जरासं बेतानीच घालायचं मीठ. आणि चव बघून मग कमी जास्त आपल्याला करता येते. आणि हे छान आता उकळू दे. आपला कट शिजतोय तोपर्यंत बटाटा वड्यासाठी जे वरचं आउटर कवरिंग आहे ते कसं करायचं ते दाखवते. इथं बेसन घेतले मी जवळपास 1 वाटी. कधी थोडं बेसन एक्स्ट्रा ठेवायचं. समजा जर आपलं पीठ सैल झालं तर आपल्याला ते ॲड करता येतं म्हणून. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे एक अगदी पाव चमचा हळद, खायचा सोडा 1 चिमटभर, चवीपुरता मीठ, फक्त आउटर कवरिंगच्या हिशोबाने घाला. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल 1 चमचाभर मोहन म्हणून. आणि आता हे बॅटर जे आहे ते छान आपण मिक्स करून घेऊया. खूप सैल करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही, फक्त वरून छान कवर चढला पाहिजे एवढंच. आणि लगेच भस्कन पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होतं की गुठल्या ज्या आहेत त्या मोडत नाहीत. आता इथं बघा आपलं बॅटर जे आहे हे असं पाहिजे. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही. कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे आता साधारणतः बघा चमच्याला कसं कोट झालंय. म्हणजे असा हा वडा जो आहे तो आपला कोट होऊ शकतो. पातळ झालं तर चमच्यातून तो बॅटर सुटतो. हा असा फिरवता आला पाहिजे. एवढं घट्ट
व्हायला पाहिजे. असा महाराष्ट्रामध्ये बटाटे वडा सगळीकडचाच फेमस आहे, पण खासियत कशी सांगते, मुंबई पुणे ह्या साईडला जर तुम्ही बटाटा वडा खाल्ला तर त्याचं वरचं जे आउटर कवरिंग असतं ते खूप पातळ असतं, पण कोल्हापूरला विशिष्ट करून जर तुम्ही बटाटे वडा खाल्ला असाल तर त्याचं आउटर कवरिंग जे असतं ते एवढं चांगलं जाडसर थिक असतं. का तर जेव्हा आपण कटवडा बनवतो तर तो सगळा जो वडा तो रस्सा सगळा ओढून घेतो आणि खूप टेस्टी लागतो. तसं तुम्हाला बनवायचं असेल तर आता जे मी बॅटर बनवलं त्याच्यापेक्षा थोडंसं पीठ एक्स्ट्रा घालून तुम्ही घटसर जरी बनवलं तरीही चालेल. मला मोस्टली तो जाड असा वडा आवडत नाही, पातळ कवरिंगचाच आवडतो, म्हणून मी असा करतेय. पण तुम्हाला अगदी परफेक्ट कोल्हापूरचा तो जाड असा वडा हवा असेल तर थोडंसं पीठ आणि घट्ट करायचं आणि मग वडे काढायचे. आता वडे काढायला घेऊया. एक छोटीशी आणि एक टिप तुमच्यावर शेअर करते. कोणत्याही वस्तू म्हणजे नगेट्स असो किंवा समोसे असो किंवा बटाटे वडा असो, जेव्हा आपण तळतो तेव्हा काय करायचं, बाहेरच्या जे तुम्ही दुकानात बघता स्ट्रीट फूडवरती तर तिथे मोठी कढई असते आणि खोलगट असते, त्यात खूप सारं तेल असतं, त्यामुळे ते सगळे वडे वर तरंगतात. घरी काय करतो आपण, जास्त वडे काढायचे असले तर मोठी पसरट कढई घेतो. त्याच्याने काय होतं की वडा जेव्हा आपण सोडतो तो सोडला की डायरेक्ट तळाला जाऊन बसतो आणि खाली असा लालसर होतो. त्यापेक्षा काय करायचं, कढई छोटी घ्यायची, खोलगट घ्यायची, म्हणजे तेल पण कमी लागतं आणि त्याची जी डेप्थ आहे तेलाची ती वाढते, त्यामुळे वडा जो आहे तो वरचेवरच तरंगतो. जरी तुमच्याकडे खूप लोक येणार असतील आणि तुम्हाला जास्त प्रमाणात वडे जर करायचे असतील तर मोठी कढई घ्या, खरं डेप्थ जास्त असलेली कढई घ्या. असे छान गोळे तयार करून घेऊ आणि ह्याला हे बॅटर जे आहे ते असं कोट करूया खालीपर्यंत. आणि असं असं करून सोडायचं, म्हणजे तो वडा जो आहे तो खाली चिकटत नाही. याला असं छान कोटिंग तयार करून चारी बाजूनी आता कढई आपली लहान आहे त्यामुळे खूप सारे नको वडे सोडायला, फक्त 3 वडे सोड. आणि ह्याला लगेच असं उचलायचं, म्हणजे काय होतं, खालचा लालसरपणा येत नाही. हे बघा, पटकन त्याला गोल गोल फिरवत राहायचं. हे छान मीडियम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आणि साधारण असा कलर आला की ते बाहेर काढायचे. आता इथं बघा आपला कट जो आहे तो कसा मस्त झणझणीत दिसतोय, तर्रीदार दिसतोय आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर रेडी आहे. गॅस बंद करते आणि सर्विंगची तयारी करते. असं मस्तपैकी हा कट त्याच्यामध्ये असे हे 2 वडे त्याच्यावरती, बारीक शेव, हे तुमच्या आवडीप्रमाणे हवी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, आणि बारीक चिरलेला कांदा, वरून थोडीशी कोथिंबीर. झालं, कटवडा रेडी. आता हा वडा कसा झालाय ते बघूया. हा, हे बघा, इतकं छान असं पातळ आउटर कवरिंग झालेलं आहे, मस्तपैकी. आता कटवडा कसा झालाय ते बघूया. तर हा कसा खायचा ते दाखवते. मस्तपैकी बुडवायचा याच्यामध्ये, आणि मग एन्जॉय.
तोंडाला पाणी सुटणार तुम्हाला, मला माहिती आहे, पण ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. घरी नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज. मी कटवडा एन्जॉय करते. बाय.